महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने खासगी कंपनी ईव्ही ट्रान्स दिलेल्या टेंडरच्या अटींच्या अनुषंगाने गेल्या 12 महिन्यात 250 ई बस पुरवण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं। त्यामुळे जवळपास 3000 बस MSRTCला पुरवल्या जाणं अपेक्षित होतं। पण आरोप आहे की कंपनीने हलगर्जीपणा केलाय आणि आतापर्यंत फक्त 150 बसच पुरवलेल्या आहेत। त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। कंपनीचं जे टेंडर आहे ते रद्द केलं जावं, नव्या कंपनीला करार दिला जावा, अशा संदर्भातल्या चर्चा करण्यात आल्या। यावर लवकरच निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती भरत गोगावले यांनी दिली आहे। मी त्यांना एकतर आता साहेबांशी आमची सगळ्यांची चर्चा झाली। आम्ही त्यांना कारण दाखवा नोटीस देऊन एकतर त्यांनी त्या वेळेत न दिल्यामुळे त्याची कंपनी टर्मिनेट करायची का काय करायचं का त्याला एक संधी द्यायची ते आम्ही बोर्ड मीटिंगमध्ये चर्चा करतोय आणि त्याच्यामध्ये निर्णय करतोय। कारण त्याच्या चुकीमुळे जर आम्हाला गाड्या वेळेवर येणार नसतील आणि आमच्या जुन्याच गाड्या चालवून आम्ही जर पॅसेंजरची जर काय त्यांच्या जीवाचा जर खेळ करत असू तर त्याला जबाबदार तो पण आहे। त्यांनी जर त्याचं टेंडर स्वीकारलं असेल तर त्या टेंडरची त्यांनी पूर्तता करावी, अन्यथा त्यांनी जय महाराष्ट्र करावा। आम्ही दुसऱ्या कंपनीला देऊ।